मित्रांनो, डिग्रजच्या कृष्णाकिनारी एकदा कोणीतरी काहीतरी पेटवलं. कशा प्रकारचं केमिकल असेल विचार करा मित्रांनो, की बाजूच्या शेतातली शेंग देखील आहत झाली. म्हणजे ती पूर्णपणे झाडं ठराविक बाद झाली. केळाची पान देखील हे काही जाळामुळे झालं नाही मित्रांनो. आणि ह्या झाडाची तर किती पानं खाली पडलीत बघा. पूर्णपणे झाड 1, 2, 4 फांद्या निकळून पूर्णपणे पान खाली पडलेत. फक्त त्या धुराच्या वासामुळं. जाळाची झळ फक्त इथे जवळपासच बसलेली आहे, पण जो वास असतो त्या वासाच्या झळीमुळे साधारण 100 मीटर लांब एवढ्यापर्यंत झाडांची पानं गळून पडली. अशा प्रकारे केमिकल मित्रांनो जाळत जर आपण असेल तर आपल्या फुफ्फुसांचं काय होत असेल हे विचार करा. अशा प्रकारे केमिकल जर जाळणाऱ्या लोकांना आपणच परावृत्त करायचं आहे आणि आपणच त्यांना या संदर्भात समजून सांगायचं आहे किंवा त्यांच्यावर केस करायला देखील माग पुढं पाहायला नाही. बघा मित्रांनो, किती झाडाची पानं पडल्यात. इव्हन या हे झाड 100 मीटर लांब आहे तर त्याची देखील पानं खाली गळून पडल्यात. चला तर मित्रांनो दुसऱ्या भागाकडे वळू. एके दिवशी मी पुलावर थांबलो असता एक इलेक्ट्रिक गाडी टाटाची इलेक्ट्रिक टर्न घ्यायला लागली. हा माणूस मला वाटलं पूल पाहायसाठी आलाय, तर तो खास मित्रांनो कचरा टाकायसाठी आला नदीमध्ये. पुढे गेला, त्याने कचरा टाकला नदीमध्ये आणि टर्न घेतला. आणि मी रेकॉर्डिंग करतोय हे पाहिल्यानंतर त्याने मला लाईट देखील दिली बघा, की रेकॉर्डिंग करू नका म्हणून. पण तरी देखील तो थांबला नाही, तो गेला. आणि अशा प्रकारे बघा कचरा करणारे लोक मित्रांनो खास गाडी घेऊन तो कचरा करायसाठी आलता, कचरा टाकायसाठी. आणि ही गाडी आपल्या गावातली नाहीये, दुसऱ्या कुठली तर लांबची गाडी आहे. टर्न घेऊन मला वाटलं आपलं निसर्ग सौंदर्य डिग्रजच्या कृष्णाकाठचं पाहण्यासाठी आलाय, तर नाही, स्पेशल गाडी घेऊन कचरा करायसाठी आलेला व्यक्ती होता. बघा कशा प्रकारे लोक आहेत ही. आणि पुढच्या भागाकडे वळल्यानंतर तुम्हाला दिसेल या ठिकाणी की पवार हेअर कटिंग सलून. याचं पवारचं लिहिण्याची स्टाईल मला खूप छान आवडली. दिसेल तुम्हाला PAWAR, मेशीचा W केला आहे, कटिंग सलून आहे म्हटल्यावर. आणि त्याच्याच समोर बरोबर बिल्डिंगवर एक झाड अशा प्रकारे उगवलंय ना, की बघा किती कठीण काळात देखील ते झाड इथे टिकून राहिले. आणि बरोबर त्याने काळी माती देखील तिथे जमा केली आहे. अशा प्रकारे काळी माती जी उडून येते त्याचं सहारा घेऊन ते झाड तिथे उभारले. आणि दुसऱ्या दिवशी जाताना रस्त्यात मित्रांनो सावकाश गाडी वगैरे चालवत चला, कारण की एका बुलबुल पक्ष्याचा आघात झाला इथं. हे बा बुलबुल पक्षी, चिमणी घरटी, ते घरट्याकडे उडत जात असणार आणि कोणतर त्याला चुकून धक्का लागलाय. आणि चिमणी किती नाजूक छोटा जीव असणार, तो धक्का लागल्या लगेच हे होतंय. अशा प्रकारे मित्रांनो गाडी वगैरे चालवत जात असताना थोडीशी काळजी घ्या. तिची पिल्ले किंवा तिची अंडी देखील घरट्यात तिची वाट बघत असतील, याची देखील काळजी ठेवा. यावेळी पेरू काढा यायला उशीर नाही झाला तर भरपूर उशीर झाला. पूर्ण पिकलाय बघा की, पूर्ण पक्ष्यांना खाऊन गेलाय. बिल्डिंगवरलं झाड मित्रांनो मी यासाठी दाखवलं होतं की किती कठीण काळात देखील झाड तिथं उगवलंय. तसं आयुष्यात कठीण प्रसंग देखील येतात, तर त्यावेळी तुम्ही खचून न जाता उभारी घ्या, असा त्याचा अर्थ होता. आणि हे बघा कुत्र्याची पिल्ली किती गोंडस आणि किती छान अशी रुबाबदार दिसायला लागलेत बघा. 3च पिल्ले आहेत, पण काय सांभाळायत तिच्या कुत्रीनं. गावठी कुत्रीच आहे, पण किती भारी सांभाळायत पिल्ले बघा. कसलं भारी कुत्रा. 3 वेगवेगळ्या कलरचे आहेत. कसला कलर आहे बघा की. का तुम्ही एक नाही मी एक नाही तुम्ही बघ पिल्ली कशी एक नंबर आहेत. गब्ब्या पिल्ली बघा कसली केल्यात, जबरदस्त सांभाळत. कृष्णाकाठी अशी गोंडेस पिल्ले आहेत बघा. आणि लहान मुलांना दिसल्यावर लहान मुलं मात्र घरला घेऊन जायचा प्रयत्न नक्की करतील. दूध द्या म्हणून दंगा करायला लागलेत. पुढे चाटाले इकडे चाटाले. काळ तर खतरनाकच आहे. आता पुढच्या भागात पहा. घरासमोर आमच्या हे स्वस्तिक काढलेलं आहे. तर स्वस्तिक कशा प्रकारे काढलं आहे तर इतिहासामध्ये तुम्हाला झाकून पाहिल्यानंतर समजेल की हे कशाच चिन्ह आहे. आदिवासी नाही, नाजीवाद नाजी सिम्बॉल आहे. नाजी स्वस्तिक असं नसतंय, हे असं बरोबर उभं काढलंय. हिटलरचं चिन्ह आहे ते नाजीवाद. आपल्या घरामध्ये नाजीवादची सुरुवात झालेली आहे. आणि नाजीवाद करण्यासाठी आमचा भाऊ टावेल घालून बसला आहे. आणि आई आमची म्हणता आम्ही काय हिटलर आहे. तात्या नेहमीप्रमाणे काय बोलत नाहीत. आणि बायको आमची तिकडे वरनं जात आहे. जी कधी व्हिडिओ देत नाही त्यामुळे तिला आता व्हिडिओ घेणारच आहे मी. तोंड झाकून जात्या.
माझ्यासाठी व्हिडिओ करत नाही ती. आम्ही इथलं नाही बाबा, आम्ही गावठी माणसं आहे. मग नाजीवाचं चिन्ह का काढले घरासमोर? नाजी म्हणजे काय असते का? हिटलरचं चिन्ह आहे ते नाजीचं. नाजी म्हणजे अमेरिकेत. नाजी आहे जर्मन हिटलर, क्रूरकर्मा, जागतिक क्रूरकर्मा हिटलर. मग आमच्यापाशी काय हिटलर आहे का? नाजी चिन्ह काढले म्हणून म्हटलं का? आम्ही हिटलर नाही, आमच्यापाशी पैसा बी नाही. आम्ही आपलं साधी माणसं आहे. साधी माणसा. साधी सिंपल. फुलं बाहेर आले खिडकीत. अरे एका झाडाला 18 फुलं लागले होते. एका झाडाला 18. ते गुलकंद टाईपची आहे. होय. भरले झाडात तुम्ही. बघून थांब, वरनं रेकॉर्डिंग करून येतो की. ते झाडले बाहेर लागले. घराच्या वर टेरेसवर लागलेल्या फुलाबद्दल बोलणं झालंय आणि पुढे गेल्यानंतर डिग्रजच्या कृष्णाकाठी बघा तर एक फॅमिली थांबले आणि फॅमिलीला मोह राहवला नाही आपल्या डिग्रजच्या कृष्णाकाठी सेल्फी घेण्याचा. तर फॅमिली बघा, फॅमिली सेल्फी घेत आहे. आणि डिग्रजच्या कृष्णाकाठी जेव्हा पुढे गेलो तेव्हा इथे बघा चिरमुरं पडल्यासारखं तुम्हाला वाटतील, पण हे चिरमुरं वगैरे नाहीत, तर हे किडे असतात. हे पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे उन्हाळ्याच्या एंडिंगला इथे येतात आणि असे सर्वत्र पडलेले असतात आणि विखुरलेले असतात आणि कावळ्यांची मात्र पार्टी चालू असते त्याच्यावर खाण्यासाठी. आता पुन्हा पाहून घराकडे जाताना मला डिग्रजचा कृष्णाकाठ एकदम असा नितळ आणि स्वच्छ असा दिसायलाय. समोर एकदम निरभ्र असं आभाळ, समोर पुन्हा साईडला नदी, पाणी वाढत आहे त्यामुळे जरा थोडंसं चॉकलेटी टाईपचं पाणी आलेलं आहे चहासारखं. आणि या ठिकाणी मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत आहे की या ठिकाणी लाईव्ह जॅकेट पडलेत आणि दोघं जण झाडाखाली निवांत बसलेत. लाईव्ह जॅकेट का मित्रांनो, तर खाली एखादा व्यक्ती पडलेला आहे आणि त्याला शोधायसाठी इथं बोट आले आहेत बघा. हे बघा तुम्ही बघू शकता. आता जाता जाता मित्रांनो म्हशीला चारा टाकून जाऊ. आता म्हशीला आपल्या जनावर आहेत, आपला गोठा आहे आणि गोठ्यामध्ये आपल्या पांढऱ्या डोळ्याची म्हस आहे, हे तुम्हाला माहितीच आहे. आणि आता या ठिकाणी मी वैरण आणली आहे. कधी विकत आणतो तर कधी आपण भाड्यानं तेव्हा केल्या शेतामधून आणतो. तर या ठिकाणी मी आमच्या जनावरांना चारा टाकत आहे. अशा प्रकारे आता हा चारा टाकून भाग एंड करू. आणि डिग्रजच्या कृष्णाकिनारी छोटे भाग देखील येतात, तसे मोठे मोठे भाग देखील येणार आहेत. सर्वच भाग मिक्स येणार आहेत. पाहत चला आणि खुश राहा, सर्वांशी शेअर करत चला आणि उद्या आपण एका वेगळ्या भागात भेटू. धन्यवाद.